जाऊ द्या, सिद्धांत एकच आहे, घरचं खा. बायकोच्या हातचा का, बहिणीच्या हातचा का, किंवा आईच्या हातचा पण घर. वंशू कसं वाटतंय परत एकदा ट्रेन मध्ये सफर कर? मित्रांनो, वी हॅव अराइव्ड ॲट गोवा. असं वाटलं नव्हतं की हे कुठले तरी वेगळे आहेत, की आम्ही कोणीतरी वेगळे आहोत. पाऊस पडतोय मित्रांनो. वेलकम टू मुन्ना. धनंजय माने इथे जातात का? मित्रांनो, अशी भयान शांतता, मस्तपैकी AC मध्ये येऊन बसलेलं. ट्रेन बरोबर टायमावर होती, 15 ते 20 मिनटं झालेले. चेकर पण येऊन गेलेलं आहे. आता काय निवांत 24 तास लागणार आहे आपल्याला पोहोचायला. पलीकडं जाऊन बघूयात B3 मध्ये. आपण B4 मध्ये, B3 मध्ये ज्या आपल्यासोबत 2 पोरी होत्या, काय नाव त्यांचं, ज्योती आणि अजून एक नाव आठवत नाही मला. ठीक आहे, बघूयात. आणि बाकीचे बरेच मेंबर आहेत. आय थिंक सो जवळपास 40-41 मेंबर आहेत. कोण कोण काय काय किती जण आहेत, लेट सी. बघूयात तिकडे जाऊन जरा नंतर त्यांना सेटल होऊन देऊ. 15 मिनिटांनी जाऊ, चेक करू कोण कोण कुठं काय बसलं. बरं, बघणं काम आहे आपलं, कर्तव्य. लहान आहेत त्या, त्यांच्या घरच्यांनी पाठवलं कसं आपल्याला, बरोबर नाही? आज लक्ष देऊन आपलं काम आहे. मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगायची राहिली की मला आहे ना, म्हणजे मला माहीत नाही वैशूला येते का नाही, पण मला तर आठवण येते आमच्या ओम्या आणि सोम्याची. म्हणजे लिटरली मग प्लॅटफॉर्मवरती आहे ना एक विषय निघाला होता. तर ते वैशूला फक्त म्हटलं की हे बघ, श्रीकांत नाही आहे, ओमकार नाही आहे, तर थोडंसं सुनं वाटतंय. का माहिती आहे? कारण की केदारनाथच्या ट्रिपला एवढी मजा केली आहे ना, तुम्हाला माहितीच आहे. खूप म्हणजे त्यांची आणि श्रीकांतच्या घरनं एवढं खाणं पिणं दिलं होतं. हो, येईपर्यंत संपलंच नव्हतं. हां, त्याच्या घरी पण रिटर्न आपण दिलं. एवढं सामान आणलं होतं. आमच्या ओळखीने काय नाही, 2-4 लाडू, 2-4 बाकी. हां, बस तेवढंच आणलेलं आहे. पण त्या कारणाने आणि लिटरली एवढा गोंधळ होता आमचा त्या टायमाला. ठीक आहे, आता आपण जरा मॅच्युअर झालेले, लग्न झाले ना आपल्याला. ह्याचं नाव काय? नाव तर असं काय त्याला, नाव गाव चोर फुले. मित्रांनो, कसं आहे ना, ट्रिपला फिरायला आल्यानंतर लाजायचं तर अजिबात. कोणी काय देत असेल ना, बिंदास घ्यायचं, नको नको म्हणलं हां फुल खायचं. नंतर जिमला जाऊन कमी करू, त्याचा काय वाद नाही. यांनी दिलं चोर फुली. कसं आहे भाऊ, चहा सोबत भाजी लागा, चहा सोबत एक नंबर लागा. तुम्ही आम्ही आगरी 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 आगरी. हा, मी कोकणी. आम्ही आता आम्ही ट्रेन मध्ये बसले आहो, पण लफडा झाले. यो बघा, यो जो पोऱ्या ना, यो एकटाच आमच्या पासून लांबले. तुमचं म्हणणं का आवरा भोरा चेहरा त्याचा, नावरे भोरे चेहऱ्याला एकट्यालाच आम्ही बाजूला टाकले नाही. ही त्याला पोरा भेटला सगळी. ही सगळी जण आम्ही एकत्र आहो. ते पण तिकडच चालल्या ना, आम्ही पण तिकडच चालले आहो. आता बघू कोणता किती जमता. तुझं माझं जमाना ना, तुझ्या वाचून कर म्हणा, तशी परिस्थिती झाली. आणि मेन विषय काय झालाय ना, सांगतो तुम्हाला. हा जो आहे ना, याचं नाव काय? कुणाल. कुणाल. ठीक आहे, यातला आता असेच भेटले, गप्पा टप्पा मारता आले. ठीक आहे, त्याची सीट ही खाली आहे. ठीक आहे, आधी ही सीट नाही, म्हणजे ती आधीची सीट होती, ती पलीकडच्या बोगीमध्ये, डब्यामध्ये. ठीक आहे, तर त्यांनी तिकडे कुर्बानी देऊन आलाय. ठीक आहे, तिकडे एक कपल होतं. म्हणला त्या कपलला कशाला वेगळं करायचं, त्यातल्या लेडीजची माणुसकीच्या नावाने भावाने ती कुर्बानी देऊन टाकली. त्याला ही सीट होती. तर ह्या सीटवरती पण तो माणूस आहे, त्याचा पायाला थोडंसं हे प्रॉब्लेम, त्याला नाही चढतायत, प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर यांनी हे सीट घेतलं. ठीक आहे, आणि याच्यानंतर हा भाऊ सॉल्व्ह करायला आला प्रॉब्लेम. ठीक आहे, पण त्यानंतर कळलं की प्रॉब्लेम आपले म्हणजे भावाने प्रॉब्लेम स्वतःमध्ये ओढून घेतलेले आहेत. प्रॉब्लेम मध्ये कोणी त्याला टाकलं नव्हतं, तो स्वतःच प्रॉब्लेम मध्ये फसलेला आहे. तो दगड होता ना, त्या पायावरती नाही, दगडाला जाऊन मारलं. प्रॉब्लेम नाही या गोष्टी. दगड माझ्याकडे आला असं म्हणतो. तो दगड तसाच होता, यो जाऊन ठोकले डगराला, अशी परिस्थिती झाली. पण मला काहीच खरं बघा ना तुम्ही, तर केवढा पोळा दिसतो. भोला पोरगा आहे बिचारा. एकोणता एक आहे बिचारा. आम्हाला शिकवलंय की दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. आम्हाला नको फसू तो. मजा आहे. आणि हेच अनुभव ना लय मजेशीर असतात. ट्रेन मध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे अनुभव भेटतील. मित्रांनो, बघा सांगायला चाळी बिचारा आहे ना, आपला बिचारा नाही, पण तो काय काय म्हणतात त्याला, नाकातले, कानातले, हातातले, बायकांसाठी हा इयरिंग, नोज रिंग, बांगड्या, तसलं काही ठेवून गेलाय. आणि भाई
लिटरली मित्रांनो, म्हणजे ह्यांनी कहर केलाय कहर. आमच्या गोष्टीला घ्यायचं नव्हतं काही, सरळ म्हणली होती की आम्ही काही घेतलेलं नाहीये कानातलं मी असं हातातलं म्हणले नाही का? आणि विसरले. आता इथं बघा, हा मी विसरले होते हे घ्यायचं. हे बघा घर आहे हे हातच नाही बसत हरवलं नाही पाहिजे ते. हा? 4 हे 4 घेतलं आणि अजून सर्चिंग चालू आहे. पण घेणार नाही मी. हे बघ हे ही एक अंगठी घेतली, एक क्लिप घेतली आल्या का? आणि हा बाई काही खचत नाही, हे मस्त आहे का? पूर्ण मिंत्रा बाजारात मांडला. खचणे नाही. मग याला माहिती आहे की जर एका बाईने घेतलं तर तिला सगळं सगळे द्यायचं घेणार. आणि सगळं ती घेणार. रेंज गेली दादा काय करू. सगळे नाही घेते मी, बघायचे. हे पण तेच छान आहे ते. स्टोनवर. त्याला थोडे पैसे पडायचे. हं. हा चालू आहे शॉपिंग. मी म्हणलं की बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हणले की मुलींना नटण्याचा अधिकार आहे, पण हा एवढा नाही. ठीक आहे, ऑप्शन सांग भाऊ त्यांना उद्यापासून. नाही मी नाही पंगा घेत बाबा, तू बघ. बरोबर की नाही? जाऊ दे मी पण नाही घेत. आपल्याला जेवायची घरी. मी तुला टॅपला बघून आणलेलं आहे. म्हणलं नाही, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला खायला भेटणार आहेत अशा वेगवेगळ्या. आणि हे घरी बनवले सगळे आमच्या ओळशीने रेडीमेड आणलं होतं, पण ते काय एवढं चांगलं वाटलं नाही. मी खाल्लं नाही, ते घरचं आहे. आपण टेस्ट करू. याला घरी टेस्ट. पळवा 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 सांगतोय. पळवा हा पळवा हिरवा मरण, हिरवा मरण, हिरवा मरण, हिरवा मरल. कोणताही हिरवा मरतो. हे काय हिरवा जवळ चाललंय. ऐका 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 हिरवा मरल, कोणीच काही बोल नका. हिरवा मरल. खरं सांगतो हिरवा मरल. खूप चान्सेस आहेत. माझं ऐका, कधी तुम्ही फायदा कराल नक्की. नाही मला मारायची नाही तू ना. जागा आहे का कोणी मारायला तुम्हाला? त्या काय पोरीचं नाही. मागे पुढे तिथे कुठे चाललंय? जिथं जागा नाही मागे पुढे बघा ना, कोण नसेल तर पळवायचे ना तिथून. पळवा. हा हा ऐका ऐका आता प्लीज प्लीज सांगतो, पळवा प्लीज. कोण ना कोणतरी म्हणत प्लीज पळवा. अहो तुम्ही काय गेम मध्ये 2 काय अडकवलं. आपण शेवट तर नाही हरलो. काय गेला फिजिकल ना ती पुढे ना. 5व्या आणि 6व्या क्रमांकाची लढाई चालली. खेळायचंय. भांडणं करू नका, भांडणं करू नका. भांडणं नाही चालू आहे आमचं. अयो 6. बापरे. 2 फायनली लुडो मध्ये जिंकलेला आहे पण पहिले सर्वात आधी. यस विनर विनर. कोणतं शिकवलं फॅमिली मधून. फर्स्ट आणि लास्ट. आता वाजले 7 आणि आपण पोहोचले रत्नागिरी स्टेशनवरती. लुडो खेळला, जाम खाल्लं पिल्लं, मजा आली. चहा प्यायचा आहे. मला भीती वाटते की चहा पिऊ का नको, कारण की लिटरली खरंच चहा पाण्यासारखा भेटणार आहे इकडं. जिकडं खरं चहा चांगला भेटणार आहे तिकडं आपण चहा पिऊ. मित्रांनो फायनली आपण आहे ना, आपल्याला छोटासा चहा भेटलाय मी केदारनाथला वर रत्नागिरीला. म्हणलं चहा भेटतोय की नाही भेटतो की नाही, पण टेस्ट ॲज अ एक्सपेरिमेंट म्हणून यांना प्यायला दिला होता. ते बोलले की चांगला आहे, ठीक आहे, म्हणजे नो कॉम्प्लेंट. फोन वगैरे सांभाळा. बरं मी काय म्हणतोय, जर आपल्या आहे ना बिबट्या आलाय ना तर दरवाजा लावून बसा. अरे लावून बसलो बाळा, पण कसं आहे आता पाठीमागून एवढा ऊस आहे, पुढून एवढा ऊस आहे. हा आता काय करणार? आणि ठीक आहे, काय आता जे असेल ते असेल. घ्या, काळजी घ्या, दरवाजा लावूनच घ्या. कुठं जायची गरज नाही भावाला उगाच. बाहेर येऊ नका पण. हा पप्पांना बाहेर आले तर पप्पांना घाबरून तो, माझं काय नाही. कळलं का? मुंबईला नाही. हा बाकी काय नाही. हे घ्या काळजी. हा आणि परत फोन करीत होते रे बाळा, लागला नाही तुमच्या दोघांचा. आणि परत म्हणतोय, परत सांग, विचारू नको मला की कुठे आहे. मी सरळ आन्सर देईन. ठीक आहे. अरे मी तुला कळलं ना, रिटर्न आल्यावर बघ ना. मित्रांनो दुपारी आहे ना यांनी खाल्लं होतं आपल्या, म्हणजे दुपारी ह्या दोघांनी व्हेज नॉनव्हेज वॉटेवर ते खाल्लं होतं ना, ते म्हणजे रेल्वेतलं खाल्लं होतं, इंडियन रेल्वेतलं. तर मी पण म्हणलं आपण खाऊन बघूया. तो आपण ऑर्डर केले, खातो आधी, काय मागवलं ते पण सांगतो, पण नंतर पहिले टेस्ट बघू द्या कशी, मग तुम्हाला सांगतो. मित्रांनो आईच्या गावात व्हेज बिर्याणी. मस्तपैकी ना जेवण मागवलं खरं, आपलं पण मित्रांनो नाही त्याचं काही नसतं.
नाही ना. इंडियन रेल्वेमध्ये नाही, डाऊट आहे. हे इकडनं घेतलं ना हा. बरं आलं ना. दिसते का झुरळ? शाबाश शाबाश, व्हेरी गुड. म्हणजे आज अनुभवलं की बाबा खरंच इंडियन म्हणजे रेल्वेमधलं फूड आहे ना, खावं की नाही. थोडं तिकडे घ्या बरं. तुम्ही पण जायची नाही, खरं यार म्हणजे सगळं परत देऊ ना. काय सांगताय ते याच्यात पण कुठं असेल तर. नाही नाही, आता 8 वाजले आपल्याला मागू ना आपल्याला. त्याला पैसे नका देऊ का दिले? नाही दिले त्याला सांगू ना दाखवा आपण. पहिले. पहिला दाखवा त्याला ना. त्याचा नंबर असेल नाही तो कुठेतरी बघा बरं त्याला. हा ना. नाही, हा नाही होईल ना तो पैसे गेले. ह्याला पण कॉल केला तरी तो पण सांगतो वाटतं. हा त्याला पण फोन करून सांग. करे वैशव कोण आले नाही का? हो. दादा हे बघा झुरळ. छोड़ दो सर, हम दे देंगे आपको. वेज बिरयानी है ना आपका? नहीं अभी वो नहीं चाहिए हमको. नहीं नहीं, जो उसको हाँ रहने दे, मदर भेज देना फोटो खींच के. हमने फोटो खींच के भेज दोगे बट हमको वो चाहिए नहीं ना अभी. फिर से वो आएगा तो हम क्या करेंगे? नहीं नहीं, वो तो यार कभी कभार हो जाता है गलती कभी से. कभार मतलब हमने सुना था बस फिल्मों में कि भाई इंडियन रेलवे फूड का आज अच्छा नहीं होता. आज देख भी लिया. हाँ खायचे का नाही आपल्याला? तू ना क्रॉस चेक कर सर्व एकदम. हाँ ठीक है, आपको जो करना है वो कर लो. हाँ उनको बोलना हो ना. अरे हमारा नुकसान होगा, आप उधर तो उनको बोलते हैं. हाँ, आप बट भैया जी आप बोल रहे हो आपका नुकसान होगा, बट ये अगर मतलब खा लीजिए तो दिखा वो सीधा उल्टी कर भाई, वो ठीक है, गलती से हर एक काम होता, कोई जानबूझ के तो करता नहीं. हाँ उसके लिए जानबूझ के तो कोई करता नहीं. ठीक है चल जहाँ जाके क्या करना है. पैकिंग वालों का काम, उधर हमारा तो सप्लाई का काम है. बट आप ऊपर भी बोल सकते हैं ना उनको. तो बोला क्यों नहीं? वो उनको बोल देना फिर. वो जो फूड इंस्पेक्टर है ना वो कोई तो उन्हीं के लिए कोई तो रहेगा ना फूड इंस्पेक्टर इधर. बोलेंगे, नहीं तो बोलेंगे. उनको बुला के लाओ इधर फिर. नहीं तो इंडिगोचा इश्यू चालू आहे. है क्या इधर वो, उनको बुला के लाओ. उनसे बात करते हैं हम. आप इसको बंद करो, मैं बता रहा हूँ. कसा होता एक्सपिरियन्स वैशू कशाचा? धुरळचा? तुझ्या ह्याच्यात निघाला असं मग तर काय वाटत लागले. मला माहिती आहे म्हणून मी ऑर्डरच करा. हा चालेल ना. बापरे, मग कसं वाटलं? वोमिट करून सगळं बाहेर टाकलं. ही अजून त्या ट्रॉम्यामध्येच आहे. आणि आता ते आपण थोडं त्या विषयाला नको घ्यायला. हा, नको. आणि आपण आता चालू करूयात उनो. मी या विषयावरती ते उद्या आपण सकाळी बोलणं करता नाही. प्रॉपर बोलेल. ठीक आहे. आम्ही ना उनो चालू केलं. ठीक आहे. त्यांना पण माहित नव्हतं आणि त्यांना पण माहित नाही आणि ह्याला पण माहित नाही की उनो म्हणजे खेळतात कसं. आणि मी स्टार्टिंगलाच म्हणलं होतं की जो म्हणजे नवीन असतो ना उनो खेळण्यामध्ये तो पहिला जिंकतो. म्हणजे कुठलाही गेम म्हणजे काय चालू करणार आपण उनोचा, त्यामुळे तो पहिला जिंकतो आणि हा जिंकला. हे जे सगळे दिसतात ना मित्रांनो, तांदळची भाकर. ठीक आहे. वैशू उद्या संघ चालू होते. सगळे हे बघा चटणी आणि भाकर खात आहेत, कारण की आपली जी ऑर्डर आहे ती येणार आहे रात्री 12:11 तर हे जे महाराज आहेत, ठीक आहे, त्या महाराजांची कृपा आणि आपल्याला भेटली तर भाकर आणि चटणी. किती गोष्ट आहे. आता तुम्हाला शिक्षा भेटली की नाही? बरोबर. हे काय आहे? पुढच्या वेळेला जाताना येताना हा. घरी बरे काय अगदी दिसते मला flower. महाराजांनी एक शिकवण दिली आहे. महाराज परत ते सांगा प्लीज माझ्यासाठी. काय 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 आहे? ते बाहेरचं नाही खायचं. बघ त्यांनी सर्व घेऊन आलेले सामान. बाहेरचं कधी खायचं नाही. घरून प्रवास करत असताना घरच्या आईने बनवलेलं जेवण जेवा. कारण की आता बायकोनी, ठीक आहे माझ्या झालं नाही म्हणून मी बोलत नाही बायको, पण काय आहे आता या आमच्या ताईने दादाने लोकांनी या रेल्वे मधून गेट मधलं ती बिर्याणी मागवली. बिचारी बाजूला बसली, तिला दाखवा तोंड. तिला बिचारीला जेवता जेवता त्या बिर्याणी मध्ये झुरळ भेटली. आता विचार करा, झुरळ आपल्या तोंडामध्ये घास जाता जाता बिचारीच्या वाचला. मला तर खूप वाईट वाटलं. त्याच्यामुळं आपल्याला सेफ प्रवास करायचा असेल तर घरचं खा. घरचे जे खाल ते चांगलं असतं, म्हणून घरचं खायचं एकदम व्यवस्थित. टेन्शन नाही. आईने बनवलेलं, प्रेमाने बनवलेलं असतं. बिचारे खा. इकडे काही आई आंघोळ केले का नाही केले काही माहित नाही, तसंच फिरतात. त्यांचे हातचं आपण खातो. एकदम बायकोसाठी पण अपील करायचं. अरे माझं झालं नाही म्हणून म्हणजे बायको कसं बोलणार आहे बाबा? अरे आपण त्यांच्या बायकोचा ज्यांचं झालंय त्यांच्या बायकोनी बनवून दिलं तर खाऊ शकतो. म्हणून दिलं तर म्हणजे दिलं बदनामी करतात. नाही ना. जास्त चुकीचं आहे. असं कसं दिलं म्हणजे तर देतील तेव्हा का एवढे येतील ना ते. हे मॅरीवाले विचार आहे ना, बायको उपाशी ठेवतात. नाही, नाही. नवीन आहे ना अजून, त्याला अनुभव येऊ दे. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले हो? अजून चालत इथं सुरुवात आहे. वर्ष होईल.
वर्षाचा ठीक एक्सपिरियन्स आहे सांगा. पण काय होय ना एकच senior कोण येतं? सिद्धांत काही पण होऊ द्या सिद्धांत एकच आहे घरचं खा बायकोच्या हातचा का बहिणीच्या हातचा का किंवा आईच्या हातचा पण घरचं खा नाही. पण घरचंच खा, पण बाहेरचं घरचंच खा, बाहेरचं खाऊ नका आम्हाला बॅड अनुभव आता आलेला आहे त्या ताईचं तोंड बघा जरा म्हणून नका. आपल्याला प्रवास करताना मिळालेले एक महाराज, मी सॉरी पण आपलं विनीत नाव मला माहिती आहे, त्या पुढचं नाही माहिती. विनीत म्हात्रे हे महाराज आपल्याला भेटले. हबप आहेत, आळंदीला त्यांनी उपाधी घेतली आहे आणि खरंच खूप छान मार्गदर्शन केलंय या सगळ्यांना आणि मला पण थोडंसं मजा आली, छान वाटलं. उद्याची संकष्टी चांगली घडल असं वाटतंय आता, कारण जेवण चालू आहे. या दोघींची संकष्टी आहे आणि तुम्ही जे बघताय ना जी लोकसंख्या वाढत चालली ना आपल्या ब्लॉग मध्ये मित्रांनो, लोकसंख्या वाढत चालली ना ती याच कारणामुळे की बाबा म्हणजे आधी आपण आलो ट्रेनमध्ये एंटर केलं किंवा आपली जर्नी चालू झाली, त्यानंतर हळूहळू लोक जोडत गेले. आपण त्याला टेन्शन नाही दशम्याला आम्ही सकाळच्या कसं असतं ना मित्रांनो माहित नाही आपल्याला, नंतर ही लोक नंतर भेटतील की नाही बट आम्ही तुमचं पण खातोय जी मजा आता एक 9-10 दिवसामध्ये येणार आहे ती कॅप्चर करणं, त्या मेमरीज आठवणी साठवून ठेवणं, त्या खऱ्या आठवणी असतात. कारण की यांचा कोणाला बांधायला बांध नसतो आपल्याला. येतं का? मित्रांनो वी हॅव अराइव्ड ॲट गोवा. ॲक्च्युली आपलं ना अक्षय नाही, अभिषेक सॉरी, कारण की पहिला दिवस आहे, पहिला दिवस आहे, पहिल्यांदाच आपण भेटलो त्यामुळे ते हे होतं नाही. बट मित्रांनो बघू शकता मागे काय मडगाव, आपण फायनली गोव्याच्या गोव्याच्या भूमीवरती आपण पोहोचलेलो आहे. आणि सेम जशी माझी स्टोरी आहे तशी त्याची पण आहे की हा कधी गोव्याला आलेला नाही आहे. आमच्या मित्रांसोबत बरेच प्लॅन बनले, कॅन्सल 12 ते 13 वेळा. सो त्या सगळ्यांसाठी आपण पोहोचलेलो आहे गोव्याच्या भूमीमध्ये. मी येऊन गेलो पण दुसऱ्या वेगळ्या ग्रुपसोबत येऊन गेलेलो आहे, पण या ग्रुपसोबत आलेलो नव्हतो. तुझं काय म्हणणं आहे? हां नाही तू आलाय ना की नाही? पहिल्यांदा मी तेच सांगतो की पहिल्यांदा हा गोव्यावर आलाय, गोव्याच्या मडगाव म्हणजे बाउंड्रीवरती जवळपास. ठीक आहे, तर ते कसं वाटतंय? गोवा एक्सप्लोर करायची इच्छा आहे पण आम्ही चाललोय पुढे वेगळीकडे पुढे चाललं काय. गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. दिवस दुसरा आहे आणि आम्ही खुराक चालू केलेला आहे. लाडू खाल्ला आहे, हे थोडेसे आपलं गरिबांचं आपलं थोडंसं, बाकी काय नाही. आणि हे लाडू मस्तपैकी खाल्ले थोडेसे आणि जरा बरं वाटतं. आणि सकाळ सकाळी ना पोट पण साफ झालं आणि एकदम छान, म्हणजे काही त्रास नाही, मस्त वाटलं. त्यामुळे आता जरा भूक लागली आहे, थोडंफार काहीतरी खायचं, ब्रेकफास्टला काहीतरी ऑर्डर करायचं. बट दॅट्स इट. अजून कोणी काय आणलं असेल ते पण खाऊ, म्हणजे कसं ब्रेकफास्ट थोडासा होऊन जाईल. फिरायला आल्यावरती नुसतं खायचं, विचारच करायचा नाही की वजन वाढेल कमी होईल. हां नुसतं खायचं अजिबात लाज नाही, बिंदास खायचं, जे पाहिजे ते खायचं. हे काय माहिती आहे मित्रांनो, आपण ज्या म्हणजे टूर कंपनी थ्रू चाललो आहे ना त्यांच्याकडे आपण पॅकेज बुक केलं. ठीक आहे, त्यांनी हे दिलेलं एक छोटंसं किट आहे, काल रात्रीच दिलं. आणि काल रात्री तो जो आपल्यासोबत कॅप्टन जो आहे जो आपल्यासोबत असणार आहे, ठीक आहे, पूर्ण ट्रिक थ्रू, तर त्यांनी दिलेलं आहे कोलगेट ब्रश, खरंच छान दिलेलं आहे. एक क्लिनिक प्लसचं हे दिलं आहे आणि बजाज आल्मंड ऑइल दिले. बाई खर्चा नुसता पॅराशूट नाही, बजाज आल्मंड आहे. आणि एक मेडिमिक्स साबण. ठीक आहे, चांगलं आहे. ब्रश आपल्याला खरंच कामाला येऊन जाईल, बाकी सगळ्या वस्तू कामाच्या आहेत. आपल्याला तिकडे गेलं तर तेल भेटतं की नाही नो आयडिया. सो इट्स गुड ॲक्च्युली. हां मशू, कसं वाटतंय परत एकदा ट्रेनमध्ये सफर करताय? मस्त वाटायला, छान वाटतंय. पण ट्रेनचा आपल्याला एक्सपिरियन्स आलाय ना, हां भारी वाटतं. त्यामुळे छान वाटतं. बाकी काय आता ट्रेन आपले असल्यासारखे झाले ना. मित्र बघितलं, थांबा त्या लुंगीवाल्यांना राहू द्या. हां धन्यवाद बाबा. मित्रांनो बघू शकता आपण निघालेलो दोघं, वैशाली आणि मी सोडत गेले. अजून लोकसंख्या ठीक आहे आणि अजून खूप आहे. ठीक आहे, अजून खूप आहे. आता 10:30 वाजले, 12:30ला आपण पोहोचणार आहे.
कुठल्या अलुवा या स्टेशनवरती पोहोचणार आहे. तिथून आपल्याला 3 तास पुढच्या एका डेस्टिनेशनवर जायचं आणि तिथं आपण स्टे करणार आहे. आज तिथं स्टे करून पुढच्या दिवशी म्हणजे उद्या आपण एक्सप्लोर करायला निघणार आहे. तो जाताना एक स्पाइस फार्म काही लागणार आहे म्हणे, मसाल्यांचं काहीतरी आहे ते दाखवून, म्हणजे टाईम असेल तर दाखवणार आहे, नाही तर मग उद्या ते दाखवणार आहे. So, असं काहीतरी आहे आणि खूप मजा येणार आहे. ही एवढीच नाही, खूप लोकसंख्या अजून मजा येणार आहे. मित्रांनो कसं वाटतं सध्या ट्रेन जर्नी पुरतं? एक नंबर आहे. एक नंबर फुल एन्जॉयमेंट. चला मजा येणार आहे. सगळे कपल आहे. सो स्टोरी कपल आहे. पुढच्या ऍडव्हेंचर स्टोरीसाठी स्टे ट्यून आणि स्टे कनेक्टेड. खाली उतरल्या फोटो करतं, कोणी व्हिडिओ करतं, कोणी रील करतं. कुठलं स्टेशन? आता हे आम्हाला भेटलेले आमचे सगळे मित्र 1 तासान उतरणार, ते केरळ फिरणार, नंतर कुठेतरी जाणार. आम्ही लास्ट स्टॉपला आहो, पण का होईना 1 तासापुरतं आता यांची शेवटची भेट, म्हणून इकडं आम्ही आता एकत्र बसतो, एकत्र फोटो करतो. कारण की आम्हाला एक तासभर आता महाराजांचं आपण प्रवचन ऐकायचंय. ते जे काही सांगतील ते आपण फक्त शांत चित्ताने ऐकून घ्यायचं. कळलं बरोबर समजतं तुम्हाला? समजतं तुम्हाला? कळते यायची. मग 1च तासाने आपण उतरणार आहे. ठीक आहे, मग आता लागतो तयारीला. हा चला. मित्र हे शोरनूर जे जंक्शन आहे, शोरनूर जंक्शन, तिथे आहे ना हे पाणी प्यायचं खरंच चांगलं आहे, मस्त आहे बरं का. खूप चांगली सुविधा केलेली आहे ॲक्च्युली. काय म्हणजे पुणे स्टेशनला पण मी ॲक्च्युली असं काही बघितलं नाही, पण हे चांगली केलेली आहे सुविधा. खूपच चांगले. प्रेशर जास्त आहे पण. हां, जास्त मोठं नाहीच आहे ते हे जंक्शन स्टेशन, पण आहे बऱ्यापैकी, पण चांगलं आहे. आपल्याला आहे ना महाराजांनी सोयच करून टाकलेली आहे. महाराजांनी बघा, व्हेज बिर्याणी मस्त आहे. सलाड आणि हे पण आहे. मित्रांनो, हा जो कुणाल आहे ना आणि आपले महाराज आहेत ना, त्यांचा जो ग्रुप आहे वेगळा, तर त्यांच्याकडे त्यांच्या इथे स्टेशन आहे त्रिसूर म्हणून, का त्याच्या अलीकडे समथिंग त्यांचं काहीतरी निरंकारी समाज काय आज आपल्याला आय डोंट नो, म्हणजे मला पूर्ण माहिती नाही आहे, पण त्यांच्याकडून त्यांना डबे आणले होते, म्हणजे व्हेज बिर्याणीचे असे जेवण वगैरे, आणि ते दर महिन्याला का आय डोंट नो, म्हणजे ते इकडे येत असतील ना तर त्यांची सेवा करत असतात ते. तर त्यांच्यासाठी हे दिले होते, पण त्यांच्या संकष्ट चतुर्थी होती, एवढं दिलं तर खाणं आपलं फेकून नाही देऊ शकत ना. सो मग त्यांनी थोडंफार आणि आपण पण थोडंफार हातभार लावून मस्तपणे सगळेजण खातात. तो म्हणजे संकष्टी आहे बस. पण खरंच छान केलं बरं का, ओव्हरऑल एक नंबर. असं काहीतरी जाऊ दे. लिंबू मला मारिला ग, लिंबू मला मारिला. एवढंच लिंबोनीच्या झाडा मागे. काय विषय आहे ना मित्रांनो, डिले पूर्णपणे ट्रेन आहे ना, जी डिले 10-10:30 जी पोचणार होती ते आता 1:30 वाजले तरी अजून पोहोचलेली नाही, आणि अजून दाखवते 15 ते 20 मिनिटांनी आपण पोहोचू. सो आपला जो कॅप्टन आहे म्हणजे ट्रिपचा जो गाईड म्हणू शकतो त्याला, ठीक आहे, तर त्यांनी सांगितलं होतं, मेसेज केला होता ग्रुपवरती की बाबांना तुम्हाला जर काय खायचं असेल तर खाऊ शकता, की गाडी थांबल्यानंतर आपण सगळे उतरल्यानंतर 1.5 तासांनी आपल्याला थांबायचं एका हॉटेलवरती. सो ते सगळं साईडला थोडं आपण ब्रेकफास्ट वगैरे केला नव्हता, चणे पोटाने तसंच काहीतरी खात होतो, तर त्यामध्ये आपल्याला हे भेटला. सो एक पोटाला पण आराम भेटला आणि शांती भेटली. आता माहीत नाही कधी का थांबा आपल्याला काय लोड नाही, पण संध्याकाळपर्यंत तरी मला तरी बाकींचं माहीत नाही. हॅलो मित्रांनो, आता ती वेळ आली आहे महाराजांना आम्हाला इथून सोडून जावं लागणार आहे दुसऱ्या ठिकाणी, एक जी की 130 किलोमीटर आहे, आणि महाराज कंटिन्यू करतील आपल्या याच ट्रेनमध्ये पुढे. ठीक आहे, तर हा सी आहे, मला याचं अजून नाव नाही माहिती काय, आणि तो आपला कुणाल योगेश, कारण की हा महाराज सी ए म्हणले की संपला विषय, सी ए बरोबर की नाही. तर आम्ही सगळे अशी ही गँग उतरतोय आता, कारण की आता भरपूर डिले झालेला आहे, जवळपास 2 ते 2.25 तास डिले आहे ट्रेन. पण ठीक आहे, आता आज काहीच नाही आहे, फक्त हॉटेलमध्ये जाऊन रिलॅक्स करायचं आहे, आणि असेल काय तर मध्ये तर तिकडे बघायचं बस. महाराज बोला काय म्हणतात. एक दिवस आम्ही काल रात्रीपासून दुपारपासून रात्र आणि आताच्या दुपारपर्यंत एकत्र राहिलो. असं वाटलं नव्हतं की हे कुठले तरी वेगळे आहेत, की आम्ही कोणीतरी वेगळे आहोत. आम्ही सगळे कितीतरी वर्षापासूनचे एकत्र आहोत, अशी आम्ही मजा केली.
पण आता खूप वाईट वाटतं की ते आम्हाला अगोदरच सोडून चाललेले आहेत, कारण आमचा प्रवास शेवटपर्यंतच आहे आणि हे आता आम्हाला सोडून चाललेलं आहे. जरा वाईट वाटतं, पण काय होईना पुढच्या वेळेला नक्की भेटू. 100% असंच प्रेम कुठं टिकून पण राहणार. असं लांब नाहीये. जवळच आहोत. ठीक आहे, नक्की अशी आपली कुठं ना कुठे तरी भेट होणारच आहे. नक्की, ठीक आहे? नक्की, नक्की. 100%. बाय बाय. तुमचा नंबर घेतलेला आहे. नक्की. 100% आपण काय ना काहीतरी करू. ठीक आहे, नक्कीच. चल. फायनली बाबा उतरलो बाबा. अलुवाला आपण उतरलेलो आहे फायनली. त्याच्या बॅगा बुगा सगळं उतरून झालं. अभी ना जाओ छोड़कर ए दिल अभी दिल भरा नाही. तेव्हा फोटो काढायला लागलो तुमचं. चला आता भेटूया कधी Yes, नक्कीच yes, बोला. वेळ मिळाली तर कोणाला आला की नक्की कॉल कर. नक्की कॉल कर, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बाय. येस. चला चला योगेश भाऊ. चला. Yes. योगेश भाऊ. चला बाय बाय. बाकी काय नाही, भेटू आपण. ठीक आहे. सगळी पूर्ण ही जी जर्नी ना भारी होती. एक नंबर. बरोबर की नाही मित्रांनो? एक गाडीने सिग्नल दिला. कसं वाटलं महाराज? महाराज एक नंबर. महाराज कसे वाटले? महाराज छान वाटले. चला महाराज. बाय चला बाय बाय बाय. बाय. रामकृष्ण हरी. जे मित्रांनो दिसतंय ना, जे सगळे बरं का सगळे हे आपल्या ग्रुपमध्ये. आणि ह्या 2 पोरी आहे ना, मी खरं सांगतो नंतर ना तुमच्या मम्मी बघणार आहे आणि तुम्ही कुठं असे भरकडले तर मी सांगणार आहे बरं का, डायरेक्ट ब्लॉगर सांगणार आहे. ओके, काळजी घ्या तुमची. ठीक आहे, चला. काय नाही, मजा आली का? बरोबर सगळं. चला, हे सगळं आपलीच आहेत. तिकीट काउंटर हा टाकतो. भारी आहे फुल एसी. मूर्ती मित्रांनो मस्तपैकी थांबवलं आहे 1.5 तासानंतर. आता वाजले 4:15. एक रस्सा म्हणून आहे, रस्सा म्हणजे खूप चांगलं रेस्टॉरंट आहे, ऑथेंटिक असं म्हणून थांबवलेलं आहे. पण ज्यांचं ते ऑथेंटिक जेवण होतं ना, जे केळीच्या पानावरती सगळं प्रॉपर थाळीमध्ये भाज्या वगैरे सगळं, तर ते संपलं आहे. सो आपल्याला हे आपलं असं नॉर्मल खावं लागणार आहे, डोसा किंवा रोटी चपाती थोडंफार, कारण की थोडंच खाणार, जास्त नाही खाणार आहे. कारण नंतर आपल्याला घाटामध्ये जायचं आहे. तर कोणाला गाडी लागेल नाही लागेल वी डोंट नो, राईट. तर थोडंफार खावेत. आणि आमची वैशू खाईल फ्रेंच फ्राईज. यांचं माहीत नाही आपल्याला. आमच्या वैशूने घेतला आहे कोकोनट ज्यूस. कोकोनट नारळ पाण्याचा टेंडर कोकोनट ज्यूस. म्हणजे काय असतं ना, जे आपलं नारळ पाणी असतं, आता जी मलाई आहे तर त्याचं आणि नारळ पाणी जे असतं तर त्याचं मिक्सचर करून एक ज्यूस बनवलेला असतो, तो पिती आहे. आणि इकडे तो भेटतोय. कसा आहे? चांगला आहे. शो मस्त. तुला कसा वाटला? एक नंबर. नक्की. वेगळा आपल्याला भेटतो. धनश्री कसा आहे? हा नॉर्मल आहे ना, मसाला डोसा आहे. एक नंबर आहे. त्यांचं काही वेगळं आहे वाटतं. आमचं स्पेशल आहे. एक नंबर आहे रस्सा, मसाला डोसा. आता आपण मागितलं काय की मेदू वडा सांगा. आणि हा कुठला आहे नाव सांग ना बाबा. पोडी मसाला चीज डोसा. चांगला आहे, बरं आहे, चांगलं आहे. मेदू वडा आहे ना, प्रॉपर आहे, प्रॉपर छान वाटतं. म्हणजे महाग आहे म्हणून नाही, पण खरंच सांबारसोबत आणि चटणीसोबत एक नंबरला. सांबर एकदम भारी. सांबारचा तर नादच नाही. 35 रुपयाचा चहा मित्रांनो, 35 रुपयाचा चहा दिसतोय का? साऊथ इंडियन फिल्टर कॉफी. अरे 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 हां, इथे आहे कडक चहा. 35 रुपयाचा चहा पिऊन कसं वाटलं अक्षय? हा बोल ना. कसं वाटलं? मस्त. 35 रुपयाचा चहा पिऊन. ठीक आहे, केरलाच्या प्रमाणे बरोबर आहे. हां, पण नाव ठेवलं. नाव ठेवते त्यांना. हां, साखर कमी होती बरोबर. पण बाकी चहा कडक होता.
बरोबर की नाही? हां विदाउट साखरेची विदाउट पन्नास छान आहे, मस्त होतं. 35 रुपये गेलेत म्हणून छान म्हणावंच लागणार आहे. आता आम्हाला लय शिवाय भेटतील. मित्रांनो खरंच जे रस्सा रेस्टॉरंट आहे ना खूप मस्त आहे. असं नाही ते रस्सा तर रस्सा आपल्यासाठी एकच आहे. ठीक आहे, खरंच छान आहे. म्हणजे ऑथेंटिक फूड भेटतं पण आपल्याला भेटलं नाहीये. आपल्या नशिबात नव्हतं. आपल्या नशिबात नव्हतं. पण जे होतं ते अति होतं. एकदम भारी होतं. सो मस्त खाल्लेलं पिल्लेलं आहे. आता रात्री बफेमध्ये एकदम तोडून टाकायचं. तोपर्यंत आता आपण फोटो वगैरे काढूयात मस्तपैकी छान असं. आणि सगळी लोक आले दिसतात जवळपास 40, 41, 45 लोक असतील कदाचित सगळे टोटल. बघूया संध्याकाळी सगळे भेटतील आपल्याला. इधर का और पीछे का वेदर डिफरेंट रहता है क्योंकि इधर का जो भी सॉइल है वो डिफरेंट है और पीछे का सॉइल डिफरेंट है. यहाँ पे पूरा होता है फार्मिंग स्पाइसेस का फार्मिंग मतलब जो भी यहाँ पे फार्मिंग होता है सभी एक्सपोर्ट क्वालिटी का होता है. यहाँ पे जो आता है वो अपने मार्केट में मोस्टली नहीं आता है बेचने के लिए. अपने इधर 3rd क्वालिटी और 4th और 5th क्वालिटी माल बेचने के लिए आता है. यहाँ पे जो आता है 1st क्वालिटी का माल बनता है और यहाँ से डायरेक्ट एक्सपोर्ट होता है. यहाँ पे जो भी मिलेगा वो कॉस्टली रहते हैं मसाले. जो भी मतलब तुम मेडिसिनल जो भी लेते हो कुछ भी रहेगा वो कॉस्टली रहते हैं और उसका क्वालिटी वैसा रहता है. अभी अपने को खाने में इतना डिफरेंस समझता नहीं है बट जो ओरिजिनली शेफ जो कुक बनाते हैं उनको पता है कि ये क्वालिटी और अपने क्वालिटी में कितना फ़र्क है. ठीक है, तो यहाँ पे जो भी वेदर रहेगा कभी भी यहाँ पे बारिश होता है. कभी मार्च में भी बारिश रहता है, कभी अक्टूबर में भी बारिश रहता है. यहाँ पे बारिश मतलब कभी हेवी रहता है तो कभी नहीं रहता है. तो यहाँ पे एक इशू ऐसा रहता है कि जो भी स्पॉटेज अपन डिसाइड करके रखते हैं कवर सब होते हैं बट लाइनअप नहीं रहते. कुछ स्पॉट्स रहते हैं जो ओपन रहते हैं, कुछ स्पॉट पाऊस पडतोय मित्रांनो. बापरे पाऊस पडतोय. 6 वाजता पाऊस. हो वेदर चेंज आणि डायरेक्ट पाऊस. हाय राहू दे. मित्रांनो आय थिंक सो की इकडे ना इलेक्शनचं वारं जोरात चालू आहे. फुलपणे इथे काँग्रेस हां म्हणजे भरपूर आहे इकडं म्हणजे नाही का. कधी इलेक्शन मला माहीत नाही. टोटल इतुंभूत माहिती घ्यायला पाहिजे. भाई वेळ भेटला की झोपली संपणार इथे. बाकी दुनिया काही बाहेर 11 वाजले आणि थकले आणि आम्ही पण थकले पण नाही आज जागू शकतो. आमची वैशू नाही आमची. रस्ता बारीक आणि प्लस जे संडेला जी लोक रिटर्न येतात म्हणजे जी गेली होती ती मुन्नारवरून रिटर्न येतात तर त्यामुळं थोडीशी ना गर्दी भासते आणि आपल्याला पोहोचायला पण वेळ लागतो. पण ठीक आहे. आणि रस्त्याची कामं खरंच म्हणजे साईडला चालू आहेत. आता ती कधी पूर्ण होतील देव जाणो. पण पोचलो बाबा आपण ईस्ट एंड प्रॉपर्टी म्हणून आहे. आणि तिथे माझ्या नावाचं आहे ना हे प्रीमियम आहे असं सांगण्यात आलं आहे आम्हाला. आणि इकडं खाली जावं म्हणले तिकडं तुम्ही तिकडं जावं म्हणले बाकी काय नाही. तर आता आमचा टूर गाईड येतोय रिझर्व केलेलं आहे पण अलॉटमेंट कोण काय काय दिलं आहे देव जाणं. आपल्याला 45 मिनिट्स लेट आहे फक्त 7:30ला आपण पोहोचणार होतो. पण ठीक आहे चालायचं एवढं ठीक आहे. आंघोळ करायची परत जेवायचं. फायनली हॉटेलला पोहोच. वेलकम टू मुन्नार. मी तुम्हाला सेफली आणलेलं आहे ब्लॉगमध्ये मी तेच सांगणार आहे. ठीक आहे मी तुम्हाला एकदम सेफली आणलेलं आहे. बघितलं मी कुठे नाही बघितलं विचारा. 2 वेळा आलेलो आहे आले ट्रेन मध्ये मग 2 वेळा आलोय मग अरेंज करून देईल आता रूम्स कसे काय ते. म्हणजे असं छान आहे. 45 मिनिट्स लेट आहे फक्त. नॉट बॅड. हां 45 मिनिट्स लेट आहे फक्त आपण. 7:30चा अप्रॉक्सिमेट आपलं अरायवल होतं ना. हे 8:15 झाले. ठीक आहे ठीक आहे. पाऊण तास इट्स ओके. सकाळी 2 तास ट्रेन लेट आता पाऊण तास नाही ट्रेनला लेट झालं नाही तर आपण 7ला झालो. रस्ते खराब होते ट्रॅफिक होती. चालायचं मारू नका आता प्रणवला मारू नका. ठीक आहे घाट होता.
वन साइड It's पण होते okay. ना, छोटे रस्ते होते, परत काम चालू होतं. वी कॅन ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ऑल इंडियात काम गावाला पण गेला. हाँ चलो सर ने बुलाया. वेलकम टू मुन्ना, वेलकम टू मुन्ना. इकडे पण रूम्स आहेत आणि तिकडे दिसते का ईस्ट एंड तिकडे वरती. ठीक आहे, ते श्रीमंतांसाठी आणि आपल्या गरिबांसाठी इकडे आहे. नाही राहू द्या, आम्ही गरीब आहे. तर नाही काय नाही, मागं बिल्डिंग जरी मोठी असली ना तरी जी खाली गेली असेल ना तरी एंट्रन्स चांगला आहे. त्यामुळे आपण एंट्रन्स एंट्री करू आणि पटकन आपली रूम घेऊ. खरंच छान आहे, छान आहे, मस्त. इथं चालली आहे रूमा वाटणी, म्हणजे सगळ्यांना रूम्स वाटले. म्हाडाची लॉटरी. चला ए आपली बॅग कुठे आहे? चला. 100% आपण निवांत भेटू. जरा आंघोळ बिंघोळ करून निवांत भेटू. सगळ्यांना भेटायचंय. बॅग घे वैशू. 100% घेऊ. आपण जरा मला ना आंघोळ करू द्या. उद्या वॉशरूम जाऊ द्या. पहिले मला वॉशरूम जायचं, बाकी काय नाही. हा मग तेच घ्यायचंय. थांबायला सांगितलं. हा बाय, आपण फोटो काढू. भाई साहब काय लॉबीचा एरिया एक नंबर. नाही ना, हम भी गरीब नाही आहे, हम भी थोडा श्रीमंत आहे. घे ना आतमध्ये, हे मी घेऊ का? कडक हा. भाई 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 हे टाक ना ते. हा कडक हा, मस्त आहे. छान आहे. भेटू आता आंघोळ करून मस्त वेगळी निवांत. ऐका ना, जेवण. 9:15 पर्यंत हा जास्त फ्रेश नको. 9:15. नॉर्मली फ्रेश नको. 9:15 येऊ. असं राहायचं. धनंजय माने इथे जातात का? बेस्ट पण भारी. या 9:15 भेटूयात. ठीक आहे. हा मस्त आहे एकदम. 9:15 पर्यंत येऊ. येस येस येस. 9:15 रूम नंबर काय आहे? 201 200 शेजारी आहे इथे. 3 तुमचं किती आहे? आणि 8. हां हे आपलं बघायचं. चला. साखर मागायला येऊ नका. साखर वगैरे नका, साखर. काय बटन दाबा ना. काय लागलं तर नक्की सांगा. इथं त्या 203 मध्ये हे पल्लीकडे आहे इथं. मित्रांनो रूम अलॉट झालेले आहेत, पण आधी आहे ना थोडंसं फ्रेश होतो आणि मग तुम्हाला दाखवतो प्रॉपर रूम. काय कबड आहे हा, काय मस्त नाही सुपर. खरंच कबड वगैरे पण छान दिलाय, मस्त रूम. ओव्हरऑल एक नंबर आहे, एक नंबर खरंच. व्हाईट सगळं. आणि आय थिंक बाहेर ना बाल्कनी असणार आहे, बाल्कनी पण चेक करूयात. त्याआधी बघा चहा बनवायचं सामान आपण नक्की चहा बनवणार आहोत. ग्लास, पाणी, बापरे टी व्ही पण आहे. टी व्ही आय डोंट नो चालू आहे की नाही, बट एक नंबर. चेअर एक नंबर, मस्त 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 कडक. हा 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 सुपर. बाहेर बघा काय विषय नक्की. अरे देवा, बाल्कनी आहे ना भाई, कडक हा. बाल्कनी छान आहे. 2 चेअर वाव मस्त. छान आहे ना. अरे सुपर मस्त एक नंबर. वैशाख कसं वाटलं? कडक फुल इज्जत तुम्हाला. आता एक काम करू, ते लावून घे. मित्रांनो फ्रेश हो आणि मग भेटूयात. सगळे रेडी झाले. ए भाई बाद में करू, पहिले खाना जाते. झालं लो. चाललो भरायला. चला तुम्ही येता का? आता ऐका, लंच आपल्याकडून होता, डिनर त्यांच्याकडनं. फुल जोरात खावा. ठीक आहे, काय सोडू नका, सगळं खावा. पोटाचं कॅप सगळं खावा. ठीक आहे. ऑल भोकड लोक आर गोइंग फॉर द डिनर. नाही थंडी आहे बरं का.
थंडी हवं का जेवल्यावर आवाज येतो पण. थंडी हवं जेवण कर. सूप आहे हे कोणतं आहे पाणी गरम. पाणी आहे बोललं कसलं सूप आहे एक नंबर हा कसं आहे जेवण कसं आहे खाल्लं का ट्राय करायच्या आधी खाल्लं पण नाही आहे. वेट अम्मा ना आपण जेवण जेवू आणि मग सांगू तुम्हाला मस्त जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे की तुमचा जो टूर गाईड आहे तो काहीतरी इन्स्ट्रक्शन देणार आहे की उद्याचं काय कसं निघणार आहे. आता आमचं माहीत नाही की जेवलं थोडंफार तरी आणि म्हणजे मजबूत जेवलं जाईल लोक ठीक आहे. शतपावलं करू की नंतर काय होणार आहे आय डोंट नो ठीक आहे. सो आधी जाऊ टूर गाईडकडं काय इन्स्ट्रक्शन देतं ते बघूयात. उद्याचे प्लान शेड्यूल झालेले आहेत. उद्या आपल्याला जायचं स्पाइस प्लांटेशन चॉकलेट फॅक्टरी एक डॅम आहे एक टी गार्डन आहे म्हणजे टी प्रोसेस काय कशी असते ते सांगणार आहे आपल्याला तिकडं आपण जाणार आहे. उद्या सकाळी 7:30ला ब्रेकफास्ट करायचं आहे आणि मग निघायचं आहे. चलो मित्रांनो गुड नाईट डायरेक्ट उद्या भेटूया आता. मित्रांनो काय असला व्ह्यू आहे ना भाई साहब 5:58 म्हणजे 6 वाजता आहे ना जाग आली पण काय व्ह्यू आहे वाव. म्हणजे लिटरली ना कॅमेरा नेवर जस्टिस द व्ह्यू जे आपल्या डोळ्यांना दिसतं ते कधीच कॅमेरा जस्टिस नाही करू शकत. वा दाखव ना त्यांना. सुपर सुपर. हा 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 थंडी पण आहे ना आहे म्हणजे नाही असली एवढी नाही आहे पण आहे थंडी आणि सकाळी ना खूप ह्युमिडिटी असते इकडं त्यामुळे माहीत नाही आता मस्त आहे पण. आणि मित्रांनो ती जी दिसते ना पिंकीज ते ॲक्च्युली आपलीच बस आहे ते स्पेलिंग मिस्टेक झालं आहे आयच्या ऐवजी आहे ना ए पाहिजे होता. नो बरेच आहे ना EV चार्जर्स आहे ना दिसले आपल्याला काय म्हणजे EV गाडी चार्ज करतात ना ते चार्जर आहे ना भरपूर ठिकाणी इन्स्टॉल्ड आहेत. सो EV गाडीने सुद्धा येऊ शकतो आपण कितीही लांब येऊ शकतो असं काय नाही आहे. मस्त आहे दिसलं का EV चार्जर नो येस हा आपला आउटफिट आहे आजचा दिवसाचा. सो कसं दिसतंय नक्की सांगा ठीक आहे. काय मस्त वाटतंय ना मस्त वाटतंय की नाही. येप मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट एंड ब्रश बरंच काय काय बॉडी शॉवर जेल वगैरे आणि माहीत नाही आपण वापरणार आहे की नाही बट ठीक आहे. सोबत ट्रॅव्हल किट म्हणून आपण घेऊ शकतो कारण पुढे लागलं तर काय सांगता येते बरोबर की नाही टोंब्या धप्पा. कशाला मित्रांनो अजून एक विषय कसा आहे ना खरंच म्हणजे नाही का मला काय माहिती देव जाणं पण म्हणजे मला नाही म्हणजे खूप जणांना हेच वाटत असेल की यार हॉटेलमध्ये आल्यानंतर आहे ना रूम चांगले असेल ना आईच्या गावात म्हणजे सुपर्ब यार. म्हणजे खूप दिवसांनी असं आपल्या इकडं सणाला पुरणपोळी बनतं ना तसं पुरणपोळी कसं छान असते तसं असतं. बाहेर फिरायला गेलं ना हॉटेलमध्ये राहणं म्हणजे आईला सुकूनच असतं सुकूनच. जेवण म्हणा झोपणं TV हे ते AC वगैरे आईची कटकट एक नंबर भारी वाटतं. फायनल वी आर रेडी. फिरतोय का? गुड मॉर्निंग मग काय विषय का मस्त पण भारी एक नंबर. गिम्बलने पहिल्यांदा शूट करतो आपण बड्डेला. ह्या गिम्बल आपल्याला दिलेला आहे आमच्या वैशू मॅडमने. थँक्यू. ये वी आर फायनली रेडी बॉईज. येस निघायचं बघतात आपल्याला बाकी काय नाही. नाश्ता करायचा दाबून कारण की दिवसभर फिरायचं आहे आपल्याला. शपथ बघा कसं आहे हां मस्त आहे ना रिसेप्शन. मित्रांनो तर तुम्हाला सांगायचं राहून गेलं हा प्रणव लाड आहे जो की MD ट्रॅव्हल्स ठीक आहे महाराष्ट्र देशा ट्रॅव्हल्सकडनं टूर गाईड आहे किंवा ट्रॅव्हल कॅप्टन म्हणा काही म्हणा पण खरं सांगतो आत्तापर्यंत 2 दिवसापर्यंतची जर्नी आणि प्रॉपर त्याचं जे ॲकोमोडेशन म्हणा काही म्हणा एक नंबर मस्त होतं प्रणव भाऊ. धन्यवाद. याच्या पुढे पण असंच राहील नक्की 100% डेफिनेटली आम्ही कॉपरेट करूच भाऊ. शेवटच्या दिवशी तुम्ही स्वतः कॅमेऱ्यात सांगाल कसा होता. पण खरं मस्त बरं का. थँक्यू थँक्यू चला पुढे जाऊ.